सांगा कोणीतरी. अब्दुल कलामांचं आणि त्यांचं आपण सगळ्या शिक्षणाच्या व्याख्या बघितल्या होत्या शेवटी. ठीक आहे. बघा, कालच्या तासामध्ये आपण शिक्षण म्हणजे काय, शिक्षणाची सुरुवात आणि शिक्षणाचे काही शाब्दिक अर्थ आणि त्याच्यानंतर शिक्षणाच्या काही व्याख्या अशा स्वरूपामध्ये सर्व काही पाहिलेलं होतं. बरोबर आहे. मग त्याच्यानंतर व्याख्यामधल्या काही व्याख्या झालेल्या होत्या आणि 1-2 व्याख्या आणखीन आपल्याला बघायच्या होत्या. त्याच्यामध्ये आपण परत एकदा तो भाग बघूया. आणि तशा व्याख्या बघायला गेल्या तर भरपूर अशा व्याख्या आहेत. वेगवेगळ्या विचारवंतांनी भरपूर असं मत शिक्षणाबद्दल मांडून तिथं ठेवलेलं आहे. पण तितकं सारी मतं जर आपण बघत बसली तर आपल्याला खूप वेळ लागेल आणि सर्वांच्याच व्याख्या अतिशय सुंदर, अतिशय छान अशा आहेत. पण काही मोजक्याच 2-4 व्याख्या आपण किंवा आणखीन 1-2 व्याख्या बघून आपण पुढे जाऊया. ठीक आहे. तर बघा, काल शेवटची जी व्याख्या होती ती ए-पी-जे अब्दुल कलामांची व्याख्या आपण तिथं बघितली. त्याच्यानंतर आज आणखीन एक व्याख्या आपल्याला बघायची आहे. ती जी आहे ती युनेस्कोची व्याख्या आहे. युनेस्को म्हणजे युनायटेड स्टेट युनायटेड नेशन एज्युकेशन सोसायटी अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. म्हणजे जसं की WHO हे काय आहे, जागतिक लेव्हलचं आरोग्याविषयी मानांकन ठरवणारं ते एक हे आहे. त्याचप्रमाणे युनेस्को जे आहे ते शैक्षणिक संदर्भामधलं महत्त्वाच्या गोष्टी किंवा संदर्भ देणं तिथं ते काम करतं त्या जागतिक लेव्हलचं. त्यासोबत त्यांचं म्हणणं काय आहे बघा, काय म्हटलेलं आहे शिक्षणाच्या व्याख्येबद्दल. तर जीवनाच्या सर्व व्यवहाराकरिता महत्त्वाचे असणारे ज्ञान, कौशल्य व जाणीव संक्रमित करणारे अध्यापन म्हणजे शिक्षण होय, असं त्यांनी म्हटलेलं आहे. बघा, तर आता थोडासा काय-काय त्याचं थोडंसं विश्लेषण थोडक्यामध्ये बघूया काय म्हणले. तर पहिल्यांदाच त्यांनी काय म्हणले, जीवनाच्या सर्व व्यवहाराकरिता. गरजेचं आहे का हो हे? जीवनाच्या व्यवहारामधले आता जे काही व्यवहार आहेत आपले दैनंदिन जीवनामधले, ते शिक्षणावाचून होतील का? का न होतील? होतील पण प्रमाण नाही कमी नाही जास्त असेल. नाही होणार. शिक्षणामुळे जास्त होतील, अशिक्षणासाठी कमी होतील. होतील. होतील पण काय होतील? प्रमाण कसा असणार आहे तिथं स्वरूप? तर अडाणीपणा जास्त असणार आहे. आलं का लक्षात? पैसा मोजता येणं, पैसे मोजता येणं, हे सुद्धा आपल्याला शिक्षणातून शिकावं लागतं. बरोबर आहे. 100ची नोट कळाली पाहिजे, 10ची नोट कळाली पाहिजे. एका पुढं किती शून्य आता बघा, 100 लिहिता सुद्धा आलं पाहिजे. बरोबर आहे. 2000 लिहिता आलं पाहिजे, 5,00,000 लिहिता आलं पाहिजे. म्हणजे हे सगळं आपण कुठं शिकलोय? कशातून मिळवलंय? तर शिक्षणातूनच मिळवलंय. त्याला 100ची नोट म्हणायची किंवा व्यावहारिक जरी तुम्हाला त्या गोष्टी समजल्या, 100ची नोट असते, 200ची असते, 500ची असते, ठीक आहे. पण ते लिहिता सुद्धा येणं तितकंच गरजेचं आहे. म्हणजे 5च्या पुढं किती शून्य दिल्यास 5,000 होतात, किती शून्य दिल्यास 50 होतात, किती शून्य दिल्यास हे होतात, बरोबर आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला उजळणी येणं आवश्यक आहे. आणि ही उजळणी जी असते आपण बालपणामध्ये शिक्षणातून ती शिकलेली असते. म्हणजे व्यावहारिक ज्ञानामध्ये साधं दुकानामध्ये जाऊ द्या, तिथं सुद्धा आता समजा 1 किलो साखर घ्यायची आहे. आता अगोदर कसं बाट असायची. 1 किलोचा बाट, अर्धा किलोचा बाट, बरोबर आहे. पण आता कसं आहे, सगळं डिजिटल आहे. मग एखादा व्यक्ती गेलाय आणि त्याला 1 किलोमध्ये किती ग्रॅम असतं, हे सुद्धा त्याला माहीत असलं पाहिजे. बरोबर आहे. अर्धा किलोमध्ये किती ग्राम असतं किंवा लिटर म्हणा, ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या व्यवहारातील ज्या क्षणाक्षणाला आपल्याला उपयोगी येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टी आपण शिक्षणातून घेतलेल्या असतात. म्हणजे व्यावहारिक कामकाज सुद्धा शिक्षणाशिवाय तिथं पूर्ण होणं अडचणीचं येतं. आता समजा पूर्वीचे जे लोक असतील, त्यांना
उजळणी तर येते, परंतु मोबाईलवर त्यांना ते वेगवेगळे अंक टाकून फोन कॉल करता येत नाही. किंवा काही लोक आता बँकेमध्ये गेले की बघा स्लिप भरता येत नाही आणि ती स्लिप भरण्यासाठी सुद्धा शिक्षण आवश्यक आहे. बरोबर आहे. कितीच्या नोटा किती लिहायला पाहिजे. हा, हे सगळे जे व्यावहारिक जीवनामधील सगळे व्यवहार आहेत, त्याच्यासाठी काय आहे म्हणलेलं आहे त्यांनी, शिक्षण तिथं महत्वाचं आहे. त्यासोबत आणखीन काय म्हणले पुढं, ज्ञान, कौशल्य व जाणीव. तर ज्ञान म्हणजे काय? तर शिक्षणाद्वारे मिळवलेली गोष्ट. शिक्षणाद्वारे मिळवलेली गोष्ट म्हणजे तिला काय म्हणायचं आहे? शिक्षणाद्वारे मिळवलेली माहिती म्हणजे तिला काय म्हणायचं आहे? ज्ञान असं म्हणायचं आहे. बरोबर आहे. आता कोणत्याही ज्या गोष्टी असतील, आताच मी सांगितलं मोबाईल असा चालवावा, म्हणजे ही शिक्षणाद्वारे मिळवलेली माहिती आहे. लाल बटन दाबलं की कॉल कट होतो, हिरवा दाबला की कॉल आपल्याला उचलता येतो. म्हणजे ही माहिती तुम्हाला नव्हती असं लक्षात घ्या, आणि ती एखाद्यानं सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात आली की लाल बटन दाबलं की कट होतं, हिरवा दाबलं की उचलता येतं. म्हणजे ही शिक्षणाद्वारे मिळवलेली माहिती आहे. मग हे कोणत्या शाळेत जाऊन शिकलात का तुम्ही? शाळेत नाही. आता ते आपल्याला पुढे बघायचं आहे. शिक्षणाचे वेगवेगळे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये तो भाग येणार आहे. पण ज्ञान व कौशल्य. कौशल्य म्हणजे काय? तर मिळवलेलं ज्ञान वापरता येण्याची कला. मिळवलेलं ज्ञान वापरता येण्याची कला म्हणजे तिथं काय म्हणायचं आहे त्याला आपल्याला? शिक्षण असं म्हणायचं आहे. म्हणजेच बघा, पूर्ण व्याख्या त्यांची झाली का? तर जीवनाच्या सर्व व्यवहाराकरिता महत्वाचे असणारे. बरोबर आहे. सर्व व्यवहारामध्ये त्याची गरज आहे शिक्षणाची. आणि ज्ञान, कौशल्य व जाणीव संक्रमित करणारे अध्यापन शास्त्र म्हणजे शिक्षण होय, असं त्यांची व्याख्या आहे. त्यासोबत आपल्याला आणखीन एक व्याख्या पुढे बघायची आहे. ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली व्याख्या आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हणतात बघा, शिक्षण म्हणजे मानसिक, बौद्धिक विकास करून आणणारे व सामाजिक गुलामगिरी नष्ट करणारे आणि आर्थिक विकासास सहाय्य करणारे शास्त्र म्हणजे शिक्षण होय, असं त्यांनी म्हटलेलं आहे. बघा, आता याच्यामध्ये काय काय शब्द आलेले आहेत आपल्याला बघता येतील. मानसिक म्हणजे काय? शिक्षण म्हणजे मानसिक आणि बौद्धिक विकास करणारे. म्हणजे काय? मानसिक म्हणजे आपली जी बुद्धिमत्ता आहे, बुद्धिमत्ता असेल किंवा समस्या सोडवण्याची कला असेल. तर मानसिक म्हणजे आता बघा, शारीरिक विकास आपल्याला दिसतो, पण मानसिक विकास झालेला आपल्याला दिसत नाही. पण तो जाणवून येतो. तो काय होतो? जाणून येतो. दिसायला तर मोठा दिसतोय, पण चार चौकामध्ये बोलण्याची त्याला पद्धत माहिती नाही. चार चौकामध्ये कसं राहावं हे त्याला कळत नाही. लहान लेकरासारखाच करतोय. लहान लेकरासारखंच त्याचं वागणं आहे, बोलणं आहे. म्हणजे काय? तर त्याचा काय झालेला आहे? मानसिक विकास झालेला नाही. फक्त तो शरीरानं मोठा झालाय, पण मानसिकतेनं तो मोठा झाला नाही, विचारानं मोठा झाला नाही. म्हणून जर हा मानसिक विकास साधायचा असेल तर बघा, शारीरिक विकास साधायचा असेल तर आपण काय करतो? वेगवेगळे व्यायाम, योग असेल, व्यायाम असतील, फिरणं असेल, चालणं असेल, आणि त्याला आणखीन एक महत्वाची जोड म्हणजे काय आहे? योग्य असा पूरक पोषण असा आहार. त्या बऱ्याच गोष्टी आपण तिथं पाळून आपण शरीराचा चांगला सर्वांगीण विकास तिथं करू शकतो. ठीक आहे, बलिष्ठ आहे व्यक्ती, पण शाळेमध्ये अडाणी आहे, ड आहे, काहीच कळत नाही, किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सर्व मानसिक गोष्टी सुद्धा, मानसिक गोष्टींचा विकास होणं सुद्धा गरजेचं आहे. आणि ज्याप्रमाणे शरीराला बलिष्ठ पुष्ट करण्यासाठी पोषक पूरक असा आहार गरजेचा आहे, त्याचप्रमाणे मनाला, मानसिकतेला बलिष्ठ करण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. मनाचा विकास साधण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे असं तिथं म्हटलेलं आहे. त्यासोबत बौद्धिक. बौद्धिक म्हणजे काय? तर त्या व्यक्तीला आपले विचार मांडता आले पाहिजे किंवा स्वतःचे विचार असले पाहिजेत. बघा, एखाद्याने एखादी गोष्ट सांगितली, ही अशी अशी असते, किंवा गुरु शिष्य परंपरा असेल, थोडक्यात
गुरुनं सांगितलं की हे असं असं करायला पाहिजे, हे चांगलं असतं. परंतु गुरुनं सांगितलेलं आहे म्हणून ते केलंच पाहिजे हे आवश्यक आहे का? तर तो जो ऐकणारा आहे शिष्य, त्यानं त्या गुरुनं सांगितलेल्या विचारावरती, त्या गोष्टीवरती सुद्धा त्यानं त्याचं स्वतःचं चिंतन केलं पाहिजे किंवा त्याचा स्वतःचा काहीतरी विचार तिथं मांडता आला पाहिजे किंवा ज्या काही जीवनातील वेगवेगळ्या गोष्टी आहेत तिथं त्याचा स्वतःचा सुद्धा विचार असणं गरजेचं आहे. त्यासोबत त्याला तर्क करता आले पाहिजेत. हे बरोबर आहे का? हे असं केलं तर योग्य होईल का? काय हे असं केलं तर हे चुकीचं होईल का? म्हणजे तर्क करणं सुद्धा तिथं गरजेचं आहे. त्यासोबत आता तर्क केल्याच्या नंतर चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे हे निवडणं म्हणजे त्याला काय म्हणायचं आहे? विवेक. विवेक. आता बघा, एखादं ताट आपल्या समोर ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये हिरे, माणिक, मोती, वाळूचे खडे, वेगवेगळ्या प्रकारचे रंगाचे खडे, असे सगळं, माती, हे सगळं भरून ठेवलेलं आहे. मग त्याच्यातलं काय घ्यायचं? काय घ्यायचं? तुम्ही काय घेचाल? वाळूचे खडे घेचाल का खडकाचे खडे घेचाल का मातीचे खडे घेचाल का हिरे घेचाल का मोती घेचाल? काय घेचाल सांगा बरं? खडे सोडून सगळं घेणार, खडे माती सोडून. खडे माती सोडून बाकीचं सर्व काही जे मौलिक गोष्टी आहेत, ज्यांना मूल्य आहे, अशा गोष्टी तुम्ही घेचाल. मग त्याचप्रमाणे जीवन जगताना सुद्धा ज्या आवश्यक गोष्टी आहेत, जे आवश्यक विचार आहेत, ते घेणं आणि बाकीचे जे आहेत ते टाकणं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आता समजा एखाद्याला व्यसन आहे, एखाद्याला व्यसन आहे आणि व्यसन असल्यानंतर ते त्याला सुटत नसतं. म्हणजे काय? त्याचा जो विवेक आहे, त्याचा तितका विवेक बलिष्ठ नाही. बलिष्ठ नाही म्हणजे त्या व्यसनावरती तो मात करील इतका त्याचा विवेक बलिष्ठ नाही. आलं का लक्षात? म्हणजे आता बघा, ह्या सगळ्या गोष्टी कशाशी संबंधित येतात? तर बौद्धिकतेशी संबंधित येतात. आणि ही सर्व बौद्धिकता जी आहे त्याचा विकास होण्यासाठी सुद्धा शिक्षणाची आवश्यकता आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथं म्हणत आहेत. त्यासोबत आणखीन त्यांनी काय म्हणलेलं आहे? तर सामाजिक गुलामगिरी नष्ट करण्याचं साधन. सामाजिक गुलामगिरी नष्ट करण्याचं साधन किंवा आपल्यावरती अत्याचार होतोय किंवा आपल्यावरती चुकीच्या गोष्टी लादल्या जात आहेत, हे ओळखण्याचं साधन सुद्धा शिक्षण आहे, असं ते म्हणतात. जर तुम्ही शिक्षितच नाहीत किंवा ही माझ्या पापाची कर्म आहेत म्हणून हे माझ्यासोबत असं घडतंय आणि मी जे माझ्यासोबत घडतंय तेच मी सहन करत चलावं, म्हणजे ही काय झाली? ही मानसिकता वेगळी झाली. बरोबर आहे. परंतु त्याच्यातून बाहेर पडणं म्हणजे हे पापाचं कर्म असेल किंवा नसेल ह्या गोष्टी वेगळ्या झाल्या किंवा हे पापाचं फळ आहे म्हणून आपण ते भोगत बसणं हे चुकीचं आहे. आलं का लक्षात? की मग त्याला झुगारून लावणं, त्याच्यातून बाहेर पडणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि समाजातील जे जाचक अटी आहेत, जाचक नियम आहेत, ज्या जाचक रूढी परंपरा आहेत, त्यांना सुद्धा हिसकावून लावणं हे सुद्धा गरजेचं आहे. आणि ते सुद्धा आपल्याला शिक्षणातून साध्य होतं, असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यासोबत आणखीन काय म्हणतात ते? तर आर्थिक विकास साधण्याचं साधन. आता हे तर आपल्या सर्वांना, तुम्हाला, मला सर्वांनाच माहित आहे. वेगवेगळ्या PhDs, वेगवेगळं शिक्षण, इंजिनिअरिंग असेल, डॉक्टरकीचं शिक्षण असेल, हे सगळं याच्यातून आपल्याला उपजीविकेची साधनं मिळतात. म्हणजे आर्थिक आर्थिक विकास होण्याचं साधन सुद्धा शिक्षण आहे, असं ते म्हणतात. त्यासोबत आता या सर्व गोष्टी बाबासाहेबांनी तिथं मांडलेल्या आहेत. म्हणजे असे जवळपास काही महत्वाच्या 2-4 व्याख्या आपण तिथे शिक्षणाच्या बघितलेल्या आहेत. तर तुम्हाला काही सुचवता आलं तर सांगा थोडक्यामध्ये 1-2 मिनिटात. शिक्षण कशाला म्हणता येईल काही तुमच्या ही व्याख्या परत परत सांगा का? काय म्हणलात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची व्याख्या डबल सांगतात. बाबासाहेब आंबेडकरांची व्याख्या सांगितली. बरं ठीक आहे. बघा, शिक्षण म्हणजे मानसिक व बौद्धिक विकास करून आणणारे व सामाजिक गुलामगिरी
नष्ट करणारे आणि आर्थिक विकास साधण्याचे शास्त्र म्हणजे शिक्षण होय असं म्हणतात. आता बघा, सर्वजणच शिक्षित आहात, सर्वजणच मोठ्या मोठ्या डिग्र्या घेतलेले सर्वजण आहात, म्हणजे तुमचं एक वैचारिक मत मांडता येईल का काही शिक्षणाबद्दल स्वतःच? आता ह्या इतरांच्या व्याख्या पाहिल्या, तज्ञ लोकांच्या, महापुरुषांच्या व्याख्या पाहिल्या, स्वतःची काही सांगता येईल का तिथे, एखादी सुचवता येईल का? शिक्षण ही सर शोधलेले म्हणजे शिक्षण. प्रत्येक टप्प्यावरती विकास स्वतःमध्ये विकास करण्याची प्रक्रिया आहे आणि उत्तरोत्तर आपलं व्यक्तिमत्व बहुआयामी बनवण्याची प्रक्रिया आहे. मग ती सामाजिक स्तरावर असो, वैयक्तिक स्तरावर असो किंवा बौद्धिक स्तरावर असो. व्यक्तिमत्व विकासाचं साधन, बरोबर आहे. जसं की हिऱ्याला पैलू पाडले जातात, तसं शिक्षणाला आपल्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडता येतात वेगवेगळे. हिरा सुरुवातीला सापडलेला असतो, तो खड्याच्या स्वरूपात असतो, त्याला काहीच किंमत नसते. पण त्याला जर पैलू पाडले तर तो अतिशय मूल्यवान होतो. तर त्याचप्रमाणे शिक्षण सुद्धा आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासाला पैलू पाडण्याचं एक साधन आहे, असं सुद्धा तिथं आपण त्याला म्हणू शकतो. शिक्षण म्हणजे आदर्श नागरिक बनवणार एक त्याला एक शास्त्र. आदर्श नागरिकाचे गुणधर्म तयार करणारी संस्था शिक्षण संस्था म्हणजे. ठीक आहे. आदर्श नागरिक कोणाला म्हणायचं नेमकं? म्हणजे काय गुण दुर्गुणांना सोडून जे चांगले गुण एखाद्या व्यक्तीमध्ये चांगले गुण निर्माण करणे. मग शारीरिक, मानसिक, सामाजिक जीवन जगत असताना तो कसा जगतोय, किंवा तो स्वतः विचार करताना पॉझिटिव्ह करतोय, निगेटिव्ह करतोय, त्याची विचाराची क्षमता, इतरांशी आदर्श बोलण्याची पद्धत. शिक्षण घेतलेल्या व्यक्तीमध्ये सुद्धा दुर्गुण असतातच ना. शिक्षण घेतलेल्या व्यक्तीमध्ये सुद्धा दुर्गुण असतात. असतातच मग असतात. ते अपुरं शिक्षण म्हणावं लागेल. सर थोडक्यात सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून विचार करणे किंवा ते कोणत्या पण गोष्टीला आयाम देणे. हा, ठीक आहे. पण शिक्षण ही न संपणारी प्रक्रिया आहे सर. त्याला पूर्णविराम नाहीच आहे, म्हणजे न संपणारी आहे. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आपण काहीतरी शिकणारच आहोत. सुरुवात जन्मापासून आणि शेवट मृत्यू ठिकाणी आपण तिचा शेवट होतो शिक्षणाचा. ठीक आहे, मग पुढे बघूया आणखीन थोडस. का आणखीन कोणी सांगणार आहे? सांगायचं असेल तर थोडक्यात सांगा पटकन. सर मला वाटतं शिक्षण ही जी प्रक्रिया आहे ही जरी सतत चालणारी असली तरी सुद्धा अंततोगत्वा शिक्षणाचं वैशिष्ट्य काय आहे, शिक्षणानं साध्य काय होतं, तर शिक्षणातनं पूर्णत्व साध्य झालं पाहिजे. पूर्णत्व साध्य झालं की इतरांची सेवा करण्याची वृत्ती तयार होते, तिथे शिक्षणाची प्रक्रिया होते असं मला वाटतं. ती पण सातत्यपूर्णच गोष्ट आहे, संपणारी गोष्ट नाहीच आहे, पण पूर्णत्वाचं प्रकटीकरण पण हा एक मुद्दा असू शकतो याच्यात. बरोबर आहे, बरोबर आहे. तर अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा मार्ग म्हणजे शिक्षण. बरोबर आहे. छान. छोट्या छोट्या व्याख्या सुद्धा महत्वाच्या आहेत, अतिशय छोट्या महत्वाच्या. ठीक आहे, पुढे बघूया आणखीन. आता बघा, आपल्याला थोडक्यात काही शिक्षणाचे प्रकार बघायचे आहेत. थोडासा हा वेगळा विषय आहे, योगाच्या संदर्भात तितकासा नाही, पण पुढे आपल्याला त्याला योगाचा संदर्भ तिथं जोडायचा आहे. ठीक आहे, त्याच्यापूर्वी आता हा जो भाग आहे तुम्हाला विशेष करून तुम्ही ज्यावेळेस नेटच्या परीक्षा देता, UGC नेटच्या परीक्षा देता, योगा MA योगा पूर्ण झाल्यानंतर नेटची जी परीक्षा देता राष्ट्रीय लेवलची, त्यावेळी हे घटक तिथं महत्वाचे ठरतात. आणि जो काही अभ्यासक्रम असतो तो UGC मान्यता प्राप्त, म्हणजे त्यांना काही ती बंधनं घालून दिलेली असतात. त्याच्यानुसार आपण ते बघत गेलं की त्या नेटच्या परीक्षेमध्ये हे पॉइंट येतात बरेच वेळेस. त्याच्यासाठी हे मुद्दे घेतलेले आहेत आपण. ठीक आहे, पुढे बघूया. शिक्षणाचे काही प्रकार. आपला जो पॉइंट आहे सध्याचा, लेवल्स ऑफ एज्युकेशन, हा पॉइंट चालू आहे फर्स्ट मॉड्यूल मधला. त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा शिक्षण म्हणजे काय बघावं लागलं, त्याच्यानंतर शिक्षणाचे थोडे प्रकार, आणि नंतर शिक्षणाचे मग स्तर बघायचे. मग त्याच्यानंतर
योगा तिथं आपल्याला कुठं कुठं अवलंब करता येतो ते आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं आहे. ठीक आहे. बघा, शिक्षणाचे प्रकार. त्या शिक्षणाच्या प्रकारामध्ये आपल्याला 3 मुख्य प्रकार तिथं सांगता येतील. बघा, कोणकोणते आहेत तर एक आहे औपचारिक शिक्षण, दुसरं आहे अनौपचारिक शिक्षण, तिसरं आहे सहज शिक्षण. आता हे शिक्षणामधले वेगवेगळे प्रकार बघताना औपचारिक शिक्षण बघण्याच्या अगोदर काही 2-3 गोष्टी आपण तिथं बघूयात. त्याच्यानंतर औपचारिक शिक्षण म्हणजे काय हा भाग थोडासा बघूया. बघा, शिक्षण पूर्ण होण्यासाठी काही गोष्टी आवश्यक असतात. काही गोष्टी आवश्यक असतात. मग त्या कोणकोणत्या गोष्टी आहेत? एक मिनिट हां. एकच मिनिट हां. आता बघा, शिक्षणाचे वेगवेगळे प्रकार पाहण्याच्या पूर्वी थोडा आपला इथं औपचारिक शिक्षणाच्या अगोदर पाहण्यापूर्वी हे जे घटक आहेत औपचारिक शिक्षणाला लागू पडतात आणि हे घटक त्या शिक्षणासाठी आवश्यक आहेत. त्याच्यामुळं हा थोडासा भाग बघायचा आहे आणि बरेच वेळेस नेटमध्ये योगाच्या नेटमध्ये बरेच वेळेस हे प्रश्न याच्यावरती आलेले आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाचे घटक काय आहेत तर शिक्षणाला काय म्हणले, शिक्षण हे त्रिध्रुवीय आहे. त्रिध्रुवीय म्हणजे त्याला 3 ध्रुव आहेत. त्यासोबत आणि त्याच्यामध्ये खालील 3 घटकांचा समावेश होतो. मग कोणकोणते घटक आहेत ते? तर एक आहे शिक्षक, एक आहे विद्यार्थी आणि एक आहे अभ्यासक्रम. हे शिक्षणाचे मुख्य 3 ध्रुव आहेत. या त्रिध्रुवाशिवाय शिक्षण हे अपूर्ण आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि हे शिक्षणाची प्रक्रिया पूर्ण पार पाडण्यासाठी तिन्ही ध्रुव असणं तिथं आवश्यक आहे. मग बघा, कसं आवश्यक आहे ते आपण बघूया. तर समजा एखादी शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये शिक्षक आहेत, विद्यार्थी आहेत, पण अभ्यासक्रमच नाही. तर मग शिक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईल का हो? अभ्यासक्रमच नाही. नाहीच नाही. शिक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईल का? पूर्ण होणार नाही नाही. किंवा नाही होऊ शकत. शिक्षक आहेत, अभ्यासक्रम पण आहे आणि विद्यार्थीच नाहीत. तरी पण पूर्ण होईल का प्रक्रिया ही? पूर्ण होणार नाही. नाही. किंवा विद्यार्थी पण आहेत आणि अभ्यासक्रम पण आहे, पण शिक्षकच नाहीत. तरी पण मग पूर्ण होईल का? तर नाही. आणि शिक्षक पण आहेत, अभ्यासक्रम पण आहे, पण विद्यार्थीच नाहीत. तरी ही प्रक्रिया पूर्ण होईल का? तर नाही. म्हणजे हे तिन्ही घटक असणं आवश्यक आहे आणि या तिन्ही घटकामधला एकही घटक नसेल तर शिक्षणाची प्रक्रिया ही तिथं पूर्ण होणार नाही. त्याच्यामुळं शिक्षण ही त्रिध्रुवीय आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यासोबत पुढे आणखीन काही गोष्टी आपल्याला तिथं बघायच्या आहेत. बघा, तर शिक्षणाची जी प्रक्रिया आहे ती शिकणे आणि शिकवणे अशा प्रक्रियेतून ती पार पडत असते. आणि शिकवणारा जो असतो तो शिक्षक आणि शिकणारा जो असतो तो कोण आहे? विद्यार्थी असतो. त्यासोबत शिक्षण हे वारंवार शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली होत असतं. मुख्य केंद्रबिंदू शिक्षक आहे आणि त्यासोबत शिक्षणाला सुलभ बनवण्याचं कार्य हे कोण करत असतं? तर शिक्षक करत असतो. आता बघा, आपण जे काही शिक्षण आतापर्यंत घेत आलोय, मग आपण शाळेतच का जातो? शिक्षकाचीच का गरज आहे? किंवा आपल्याला स्वतःला वाचता येतं, तर मग स्वतःच वाचून स्वतःच शिक्षण आपण पूर्ण करू शकतो का? तर काही गोष्टी ज्या आहेत, हे पुस्तकी जे ज्ञान आहे, त्या पुस्तकी ज्ञानाला सुलभ बनवण्यासाठी हे कोण आवश्यक गरज आहे? तर शिक्षकाची गरज आहे असं सुद्धा तिथं म्हटलेलं आहे. म्हणजे या 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत.
त्यासोबत आणखीन काय म्हणले बघा पुढे, तर कोणतीही गोष्ट शिकत असलेल्या व्यक्तीला विद्यार्थी असं म्हणतात. आणि यात विद्यार्थी म्हणजे विद्या मिळवण्याची इच्छा असणारा व्यक्ती होय. आणि विद्यार्थी हा बालक असू शकतो, किशोर असू शकतो, युवा असू शकतो, प्रौढ असू शकतो आणि वृद्धही असू शकतो. म्हणजे त्याला त्याच्या वयाची कोणतीही अट त्या ठिकाणी लागू पडत नाही. म्हणजेच आता आपण विषय मांडल्याप्रमाणे जन्मल्यापासून मरेपर्यंत ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी इथं लागू पडतात. ठीक आहे. हे 2-3 घटक तिथे आपल्याला अगोदर बघायचे होते. त्याच्यानंतर पुढे बघूया आणखीन. तर शिक्षणाच्या प्रकारापैकी एक पहिला जो प्रकार आहे औपचारिक शिक्षण, त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघूया. आता औपचारिक शिक्षण कशाला म्हणता येईल? बरोबर आहे. आपण शिक्षणाची सुरुवात पाहताना त्याच्यामध्ये काय म्हटलं होतं, तर पहिला गुरु कोण होतं? आपली आई आणि वडील हे आपले काय होते? पहिले गुरु होते असं आपण त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. पण मग हे औपचारिक शिक्षणाचे गुरु आहेत का? तर नाही. हां. बोला. ठीक आहे. बघा पुढे जाऊया. बघा आता औपचारिक शिक्षण म्हणजे नेमकं काय, कशाला म्हटलेलं आहे? तर विशिष्ट यंत्रणेमार्फत निश्चित ध्येय समोर ठेवून आणि नियोजनपूर्वक दिल्या जाणाऱ्या शिक्षणास औपचारिक शिक्षण असं म्हणतात. आता बघा 2-3 गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. विशिष्ट यंत्रणेमार्फत म्हणजे एक यंत्रणा आहे. काय आहे? तर एक शाळा आहे. काही शिक्षक आहेत. गणिताचे शिक्षक वेगळे आहेत, मराठीचे शिक्षक वेगळे आहेत, इंग्रजीचे शिक्षक वेगळे आहेत आणि त्यांचे वेगवेगळे तास असतात. सकाळी मराठीचा असतो, पुन्हा म्हणजे वेगवेगळे तास त्याचं नियोजन लावलेलं असतं. तास इतक्या मिनिटाचा 1 तास असतो. असे 2-4 तास रेग्युलर चालत असतात. असं म्हणजे एक वेगळीच यंत्रणा. पुन्हा बसण्यासाठी तिथं काय आहे? ठिकाण आहे. विद्यार्थ्यांना एकत्रित येऊन शिकण्यासाठी एक ठिकाण आहे आणि तिथल्या ठिकाणाची सर्व व्यवस्था पाहण्यासाठी सुद्धा मुख्याध्यापक निवडलेला आहे. म्हणजे हे सर्व ज्या गोष्टी आहेत त्या कशामध्ये येतात? तर यंत्रणेमार्फत म्हणजे या यंत्रणेमध्ये येतात. आणि आणखीन पुढं काय आहे? तर निश्चित ध्येय समोर ठेवलेलं आहे. आता बघा अनौपचारिक शिक्षणामध्ये ध्येय नसतं. म्हणजे निश्चित ध्येय म्हणजे काय? तर आपल्याला परीक्षा घ्यायच्या आहेत आणि त्या परीक्षा आपल्याला पास व्हायच्या आहेत. परीक्षा पास होणं सुद्धा तिथं महत्त्वाचं आहे. त्यासोबत आणि नियोजनपूर्वक दिल्या जाणाऱ्या शिक्षणास औपचारिक शिक्षण असं म्हटलेलं आहे. त्यासोबत आणखीन त्याच्याबाबत काय म्हणता येईल? तर औपचारिक शिक्षण जे आहे ते शास्त्रशुद्ध, पद्धतशीर व पूर्वनियोजित असते. शास्त्रशुद्ध म्हणजे काय? आता समजा मराठीचं व्याकरण आहे किंवा मराठीचं एखादं पुस्तक आहे किंवा मग इथं तुम्हाला शिकवलं जात असताना वेलांटी कशी पाहिजे, उकार कसा पाहिजे, कॉमा कुठं दिला पाहिजे, बरोबर आहे, अनुस्वार कुठं दिला पाहिजे. म्हणजे मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, या सर्व गोष्टी ह्या अगोदर शास्त्रपूर्वक नियोजित रचलेल्या आहेत, पद्धतशीर रचलेल्या आहेत, पूर्वनियोजित आहेत. म्हणजे तुम्हाला MA योगशास्त्राचं शिक्षण द्यायचं आहे, तर तुम्हाला लगेचच शाळेमध्ये बोलवलं आणि लगेचच तुम्हाला ते शिकवायला चालू केलं, असं आहे का त्याच्यामध्ये? तर नाही. तर तुमचा जो अभ्यासक्रम आहे, तो अभ्यासक्रम काही तज्ञ व्यक्तींनी एकत्रित येऊन तो अभ्यासक्रम काय केलेला आहे? गठीत केलेला आहे. पूर्वनियोजन त्या अभ्यासक्रमाचं काय केलेलं आहे? पूर्व नियोजन केलेलं आहे. म्हणजेच अशा स्वरूपातून दिलं जाणारं शिक्षण म्हणजे औपचारिक शिक्षण असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्यासोबत नियोजनबद्ध, साचेबद्ध, रचनात्मक शिक्षण म्हणजेच औपचारिक शिक्षण होय. त्यासोबत आणखीन पुढे काय म्हणले बघा, औपचारिक शिक्षण हे आता बघा याच्यासाठी आणखीन एक आवश्यक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाळा म्हणजे एक ठिकाण असणं गरजेचं आहे. एक ठिकाण असणं तिथं गरजेचं आहे. म्हणजेच काय? शाळा असेल, महाविद्यालय असेल
विद्यापीठ असेल यासारख्या शैक्षणिक संस्थांमधूनच, म्हणजे एखादी शैक्षणिक संस्था असणं सुद्धा या शिक्षण प्रकारासाठी आवश्यक आहे. त्यासोबत याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी आपल्याला पाहावयास मिळतात बघा, कोणकोणत्या आहेत तर अभ्यासक्रम, वेळापत्रक, बोलायचंय का कुणाला, कोणी बोलते का? घाबरतात ना मुलं. म्यूट करा कोणाचा तरी ऑन आहे बघा. कुडके सरांचा आवाज काहीतरी बोलतायत का सर? ठीक आहे, बघा पुढे बघूया. अभ्यासक्रम, वेळापत्रक, अध्ययन पद्धती, विद्यार्थी, शिक्षक, व्यवस्थापक यांना महत्वाचे याच्यामध्ये स्थान आहे, आवश्यकता आहे. म्हणजे अध्ययन पद्धती असेल किंवा त्याचं वेळापत्रक असेल, ह्या सगळ्या गोष्टी तिथं आवश्यक बाबी म्हणून विचारात घेतल्या जातात. त्यासोबत औपचारिक शिक्षणाची ध्येय ही पूर्वनियोजितच असतात. म्हणजे आपल्याला ज्या काही पदव्या मिळवायच्या आहेत हे सर्व काही त्याच्यामध्ये पूर्वनियोजित आहे. त्यासोबत व्यक्तीच्या व समाजाच्या गरजांमधून औपचारिक शिक्षण संस्था निर्माण होतात. बघा आणखीन काय म्हणले त्याच्यामध्ये, तर औपचारिक शिक्षणासाठी संस्थेमध्ये प्रवेश घेणं आवश्यक असतं. एखाद्या संस्थेमध्ये प्रवेश घेणं आवश्यक असतं. तर प्रवेश घेतल्या वाचून आपलं शिक्षण तिथं पूर्ण होणार नाही. एखाद्या शाळेमध्ये प्रवेश घ्यावा लागतो, कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागतो आणि प्रवेश घेणं त्या औपचारिक शिक्षणाची काय आहे, एक आट आहे असं सुद्धा त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. त्यासोबत आणखीन काही गोष्टी त्याच्यात महत्वाच्या आहेत. तर ज्या परीक्षा असतात, त्या परीक्षा ज्या घेतल्या जातात, त्या परीक्षा उत्तीर्ण होणं, अनुत्तीर्ण होणं अशा गोष्टी सुद्धा त्याच्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत. आणि उत्तीर्ण झाल्यानंतरच पदवी संपादन करणं, म्हणजे हा 10वी पास आहे, 12वी पास आहे, असं जसं ही सुद्धा एक पदवीच आहे, बरोबर आहे. जसे की आपण ग्रॅज्युएशन नंतर, पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर वेगवेगळ्या पदव्या असतो, त्याचप्रमाणे 7वी पास ही एक त्याच्यासाठी दिलेली एक पदवीच आहे. त्याचप्रमाणे मग ह्या गोष्टी सुद्धा त्याच्यासाठी तिथं आवश्यक आहेत. आणि व्यावहारिक जीवनात या शिक्षणात महत्वाचे स्थान आहे. याच्याशिवाय आपण त्या व्यक्तीला आपण काय म्हणत असतो, अशिक्षित किंवा निरक्षर असं सुद्धा म्हणून त्याला ओळखलं जातं. आता पुढचा जो प्रकार आहे बघा, अनौपचारिक शिक्षण. मग या प्रकारामध्ये आता आपल्याला याच्या सगळं उलट सांगायचं आहे. मग काय असेल हो अनौपचारिक शिक्षणामध्ये? जे शाळेत जावं लागेल, जे आपल्या घरात शिकवलं जातं, समाजात शिकवलं जातं, किंवा आपल्या दैनंदिन जगण्यामध्ये जो आपल्याला अनुभव येत राहतो, त्याला अनौपचारिक शिक्षण असे म्हणतात. जिथे अभ्यासक्रम नसतो, अनुभव हाच गुरु असतो. बर ठीक आहे. मला बघा वाटलं विनोबांनी एक व्याख्या खूप छान सांगितली याची. जीवन जगत शिक्षण. जीवन जगत शिक्षण. आता आपण जीवन जगत शिक्षण त्याच्यात 3 प्रकार बघतोय आपण, 3 प्रकार. आताच तुम्ही म्हणलात की अभ्यासक्रम नाही, अनौपचारिक शिक्षणामध्ये अभ्यासक्रम नाही असं म्हटलात, किंवा आणखीन बऱ्याच गोष्टी, ह्या गोष्टी पण तुम्ही सांगितलात. पण बघा आता याच्याबद्दल पाहताना तुमच्या लक्षात येईल नेमकं अनौपचारिक शिक्षण कशाला म्हणता येईल. आणि आणखीन एक जो प्रकार आहे, काय कोणत्या कोणत्या गोष्टी त्या पुढच्या प्रकारामध्ये जातात बघूया आपण. सहज शिक्षणामध्ये कोणत्या जातात? अनौपचारिक मध्ये सर मुक्त विद्यापीठाच्या वगैरे ज्या आहेत त्या येतील ना सर? बघा याच्यामध्ये बघा तुम्हाला लक्षात येईल अनौपचारिक नेमकं कोणाला म्हणायचं, कशाला म्हणायचं. याच्यामध्ये सुद्धा अभ्यासक्रम आहे, पण बंधनं नाहीत. जसं की शाळेमध्ये आपल्याला रोज जावं लागतं, कॉलेजमध्ये जावं लागतं, बरोबर आहे. पण याच्यात रोज जायची गरज नाही, परीक्षेला गेलं तरी भागतं. परंतु अभ्यासक्रम आहे, बरोबर आहे. बघा काय म्हणलंय, या शिक्षणामध्ये आपण आपल्याला फावल्या व सोयीच्या वेळेनुसार शिक्षण घेऊ शकतो. मग आता आपण जे सध्या MA योगशास्त्र शिकतोय, तर हे कसं शिक्षण आहे सांगा बरं?
हे म्हणजे सुद्धा पुण्या सर अनौपचारिक मध्ये येतंय सर, जो आपला डिस्टन्स एज्युकेशन होते ना, त्यामुळे हे जरी औपचारिक असलं तरी अनौपचारिकपणे आपण शिकतोय. हा म्हणजे औपचारिक आहे, पण आपण तिथं थोडेसे नियम हे होत आहेत. शिथिल करून शिकतोय. हा, औपचारिक आणि अनौपचारिक दोन्हीची सांगड घालून आपण तिथं काय करतोय, काय करत आहोत, शिकत आहोत. म्हणजे याच्यामध्ये बघा, फावल्या वेळेत म्हणजे आपलं सगळं काम आवरून, आपल्या घरची सगळी कामं रोजची, आता स्त्रिया असतील तर त्यांची घरकामं सगळी आवरून, आणि पुरुष असतील तर त्यांची दैनंदिन जीवनातील कामं, कोणी डॉक्टर आहे, कोणी शिक्षक आहे, हे सगळं शिकवण्याचं काम करून आल्यानंतर संध्याकाळच्या वेळी किंवा जे काही कर्मचारी आहेत ते सगळं कर्मचाऱ्याचं काम करून सकाळचं ज्यावेळी संध्याकाळी आपल्याला वेळ मिळतोय, अशा वेळेत आपण हे शिकतोय. बरोबर आहे का? म्हणून त्याला म्हणले सोयीच्या वेळेनुसार शिक्षण घेऊ शकतो आपण या अनौपचारिक शिक्षणामध्ये. आणखीन काय म्हणता येईल, तर औपचारिक शिक्षण हे शाळेमध्ये उपस्थित राहणं आवश्यक आहे. शाळेमध्ये उपस्थित राहणं आवश्यक आहे. पण समजा मुक्त विद्यापीठ आहे. मुक्त विद्यापीठामध्ये रोजची उपस्थिती गरजेची आहे का हो? रोज गेलंच पाहिजे असं तिथं आवश्यक आहे का? नाही गेलं तरी चालतं. म्हणजे शिक्षण पद्धती आहे, अभ्यासक्रम आहे, पण रेग्युलर उपस्थिती तिथं आवश्यक नाही. त्यासोबत विशिष्ट वेळेमध्ये अध्यापन कार्य सुरू असणे, प्रत्येक वेळेस शाळेस भेट देणे, किंवा जसं की आपण ज्यावेळेस 7वी 8वी असू त्यावेळेस आपल्याला गृहपाठ पूर्ण करावा लागायचा. गृहपाठ लिहावा लागायचा. म्हणजे ही शैक्षणिक जी कार्य आहेत, ती सगळी पूर्ण करून आपल्याला ती तिथं सादर करावी लागायची. बरोबर आहे. पण तशा स्वरूपाचं इथं काय आहे का? ते सुद्धा नाही. म्हणजे बंधनकारक तिथं नाही. एखादी असाइनमेंट वगैरे असते, ती वर्षातून एकदा जमा करावी लागते. म्हणजे तुम्हाला ती पूर्ण करण्यासाठी वर्षभराचा वेळ आहे. पण तुम्ही दैनंदिन रोजच्या ह्याच्यामध्ये तो अभ्यासक्रम लिहून काढताय का? त्याच्या काही नोट्स बनवताय का? आणि ज्या तुम्हाला तिथं सादर करणं आवश्यक आहे का? असं त्याच्यामध्ये नाही. वर्षभरामध्ये एखादी असाइनमेंट लिहून आपण तिथं सादर करू शकतो. म्हणजेच बंधनं नाहीत, शिथिल आहेत. बंधनं कशी आहेत त्याच्यामध्ये शिथिल आहेत. त्यासोबत अ, याच्यामध्ये काय म्हटलंय बघा आणखीन, आपण आपली नोकरी, व्यवसाय, घरकाम सगळं सांभाळून हे शिक्षण आपण घेऊ शकतो. उदाहरणार्थ, आता औपचारिक शिक्षणामध्ये उदाहरणं काय होती? शाळा होती, विद्यापीठ होती किंवा कॉलेजेस होती. परंतु याच्यामध्ये एक उदाहरण आपण सोयीस्कर असं आपल्याला सर्वांना समजेल असं उदाहरण तिथं देऊ शकतो. म्हणजे मुक्त विद्यापीठे. हे त्याचं एक उदाहरण आहे. त्यासोबत आणखीन पुढे काय म्हणलंय? अनौपचारिक शिक्षणामध्ये शिक्षण देणारा आणि शिक्षक घेणारा हे एकमेकांपासून अनेक वेळा दूर अंतरावर असतात. आता बघा, वर्ग भरत नाही. आता सध्या जे आपण शिकतोय, आता तुम्ही कुठे आहात? कोणी लातूरमध्ये आहे, कोणी कुठं आहे, कोणी कुठं आहे. शिक्षण घेणारे पण एका ठिकाणी नाहीत. सगळे जिकडं-तिकडं विखुरलेले आहेत आणि शिकवणारा सुद्धा एका ठिकाणी नाही, म्हणजे दूर अंतरावर आहेत. हे सगळे एकमेकांपासून काय आहेत? दूर अंतरावर आहेत. त्यासोबत अनौपचारिक शिक्षण समूह संपर्क माध्यमे व मुक्त संस्थांच्या माध्यमातून देण्यात येते. त्यासोबत अनौपचारिक शिक्षणामुळे ज्ञान व कौशल्यात वाढ घडून येते. हे मात्र खरं आहे. जसं की औपचारिक शिक्षणामध्ये सुद्धा ज्ञानाचा विकास होत होता, कौशल्यामध्ये वाढ होत होती. त्याचप्रमाणे आता हे औपचारिक असेल, अनौपचारिक असेल किंवा सहज असेल, याचा एकमेव जो फायदा आहे तो म्हणजे काय? आपल्या ज्ञानामध्ये वृद्धी होणार आहे, कौशल्यामध्ये वाढ होणार आहे. तिन्ही प्रकारची शिक्षणं कशाही प्रकारची असूयात, पण ते ज्ञान वाढण्यास कारणीभूत असणारी आहेत. त्यासोबत आणखीन काय म्हणलंय? औपचारिक शिक्षण जे आहे हे सहज शिक्षण याच्या दरम्यानचे शिक्षण आहे. म्हणजे विशेष करून सहसा सत्र असत नाही. जसं की प्रथम सत्र, द्वितीय सत्र असं बंधनकारक नाही. तर वर्षातून एकदाच परीक्षा द्यायची आणि पास व्हायचं असं सुद्धा त्याच्यामध्ये असतं. त्यासोबत
अनौपचारिक शिक्षणामध्ये अभ्यासक्रम, परीक्षा, पदव्या यास याच्यामध्ये सुद्धा याला महत्वाचं स्थान आहे. बघा, आता याला स्थान नाही असं कुठं येतं? आपण अनौपचारिक शिक्षणासाठी मुक्त विद्यापीठामध्ये आपण हे घेतो वेगवेगळ्या ह्याच्यासाठी. मग तिथं आपल्याला पदवी मिळवायची असते. आता गरजेचं असतं, किंवा आता बरेच लोक काय करतात, मुक्त विद्यापीठात ऍडमिशन टाकून काय करतात, ग्रॅज्युएशन पूर्ण करतात. कारण ग्रॅज्युएशनची त्यांना आवश्यकता असते, म्हणजे पदवीची आवश्यकता असते. आणि ही पदवी बहाल करण्याचं कार्य सुद्धा हे अनौपचारिक शिक्षण पूर्ण करत असतं. आणि पदवीला सुद्धा तिथं अतिशय महत्व आहे. मग आता पुढचा जो प्रकार आहे तो आहे सहज शिक्षणाचा. आता जे सुरुवातीला तुम्ही म्हटलात की जन्मापासून सांगा. मध्ये सहज मध्ये औपचारिक आणि अनौपचारिक मधला फरक आता सहज स्पष्ट झालेला आहे, तुम्हाला समजले. मग जीवनभर चालणारं, क्षणाक्षणाला चालणारं शिक्षण कशामध्ये येईल? तर सहज शिक्षणामध्ये येईल. आता इथं कसलेच नियम आणि अटी लागू नाहीत. इथं कसलाच अभ्यासक्रम नाही, कसलंच पुस्तक नाही, किंवा याला अभ्यासक्रमाची मर्यादा नाही, किंवा याला वेळेची मर्यादा नाही. आता समजा औपचारिक शिक्षणामध्ये सुद्धा ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं असेल तर 3 वर्ष लागतात, किंवा अनौपचारिक असेल किंवा औपचारिक असेल या दोन्हीमध्ये वेळेची मर्यादा आहे, कालावधीची मर्यादा आहे. 10वी पूर्ण करायची असतील तर 10 वर्ष जातात, बरोबर आहे. म्हणजेच की यांना कालावधी आवश्यक आहे, गरजेचा आहे. पण सहज शिक्षणामधला जो कालावधी आहे तो कालावधी म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंतचा हा तो कालावधी आहे. त्याचसोबत ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. ही काय आहे? सतत चालणारी प्रक्रिया आहे. क्षणाक्षणाला काहीतरी नवीन अनुभव घेतो, या अनुभवातून वर्तन व परिवर्तन घडत असते. यास सहज शिक्षण असं म्हणतात. त्यासोबत पुढे काय म्हणले बघा आणखीन, जीवनातील सगळेच शिक्षण आपण शाळा, महाविद्यालय याच्यामधून घेत नसतो, तर कुटुंब असेल, मित्र असेल, समाज असेल, तर या सर्व गोष्टीमधून, आजूबाजूच्या परिसरामधून आपण बऱ्याच गोष्टी या शिकत असतो. ऐकून शिकत असतील, बोलून शिकत असतील, स्पर्श करून जाणीवा घेत असतील, किंवा पाहून शिकत असतील. पाहून सुद्धा व्यक्ती शिक्षण घेत असतो, त्याच्या मार्फत सुद्धा शिक्षणाची प्रक्रिया पूर्ण पार पडत असते. आणि हे सर्व जे शिक्षण आहे, पाहून, बोलून, स्पर्श करून, ऐकून, ह्या सगळ्या वाचून, हे सगळे जे शिक्षण आहे, ही जी प्रक्रिया आहे, सर्व शिक्षणाची प्रक्रिया सहज शिक्षणामध्ये येते. त्यासोबत आणखीन काय म्हणले बघा याच्यामध्ये, शिक्षणास बघा, शाळेत न जाता सहजगत्या कुटुंबातून समवयस्काकडून आत्मसात केलं जातं, किंवा याच्यामध्ये कसल्याच प्रकारची अटी बंधनं त्याच्यामध्ये लागू होत नाहीत. आणि याच्यामध्ये कसल्याच पदव्या नसतात. पदवी, पदविका असं काहीच नसतं. कसलाच अभ्यासक्रम असत नाही, किंवा विशिष्ट ध्येय सुद्धा असत नाही. म्हणजे औपचारिक आणि अनौपचारिक मध्ये एक विशिष्ट ध्येय होतं की आपल्याला परीक्षा उत्तीर्ण होणं हे तिथं गरजेचं होतं, आणि परीक्षा उत्तीर्ण झालं तरच आपल्याला पदवी मिळायची, बरोबर आहे. मग या सहज शिक्षणामध्ये असं विशिष्ट असं काही ध्येय आहे का? नाही. परंतु औपचारिक शिक्षणामध्ये जसं अभ्यासक्रम गठीत केलेला होता, तो आपल्या जीवनाचा अभ्यासक्रम काही गठीत केलेला आहे का? तर तशा प्रकारचा निश्चित असा काहीच तिथं अभ्यासक्रम नाही. म्हणजे कसल्याच प्रकारची बंधनं नसलेला अशा प्रकारचा जो अभ्यासक्रम आहे, तो अभ्यासक्रम म्हणजे सहज शिक्षणाचा होय. अशी वेगवेगळी आपण शिक्षणाचे 3 जे महत्वाचे प्रकार आहेत तिथं बघितलेले आहेत. त्याच्यानंतर आणखीन एक थोडासा आपण भाग बघूया, शिक्षणाचे स्तर. काय बघायचं पुढे आपल्याला? शिक्षणाचे स्तर. काय सांगता येतील शिक्षणाचे स्तर?
स्तर सांगता येतील का काही शिक्षणाचे? जसं की पहिली ते 5वी पर्यंतचा अभ्यासक्रम, पुन्हा 6वी ते 10वी पर्यंतचा, 10वी ते 12वी पर्यंतचा, 12वी ते ग्रॅज्युएशन पर्यंतचा, ग्रॅज्युएशनच्या नंतर पोस्ट ग्रॅज्युएशनचा. हे काय आहेत वेगवेगळ्याचे शिक्षणाचे स्तरच आहेत. बरोबर आहे. आणि ते त्यांच्या वयोमानानुसार दिले जातात. म्हणजे त्यांना झेपल तितकं शिक्षण असं त्याचं स्वरूप असतं. ठीक आहे. परंतु UGCनं जो आपल्याला क्रमामध्ये दिलेला भाग आहे, तो थोडासा आपण बघूयात. म्हणजे उद्या आपल्याला नवीन भाग सुरू करता येईल. बघा, शिक्षणाचे स्तर आणि शिक्षणाच्या स्तरामध्ये काय सांगितलंय, आताच मी जे सांगितलेले स्तर होते, 1ली ते 5वी, 6वी ते हे किंवा बालवाडीचा भाग असेल, तो वेगळा स्तर झाला. म्हणजे हे स्तर सोडून आणखीन काही तज्ञांचं मत आहे. त्या तज्ञांनी काय सांगितलेलं आहे बघा, शिक्षणाचे एकूण 3 स्तर सांगितलेले आहेत. एक आहे स्मृती स्तर, दुसरा आहे अवबोध स्तर, तिसरा आहे चिंतन स्तर. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे तत्वज्ञ जे आहेत त्यांची नावं सुद्धा आहेत बघा. स्मृती स्तर व हर्बर्ट या तत्वज्ञांनी सांगितलेला आहे. आणि हा प्राथमिक स्तर आहे. कसा स्तर आहे हा? प्राथमिक स्तर आहे. म्हणजे या स्तरामध्ये विशेष कशावरती भर असतो, तर पाठांतरावर भर असतो किंवा कंठस्थ करण्यावरती भर असतो. म्हणजे काय बघा, आता 1, 2, 3 ही जी उजळणी आहे 100 पर्यंतची, ही पहिलीमध्ये काय करून जाईल, अ, आ, ई असेल, हे सुद्धा पाठ करून घेतली जाते. अशा ABCD असेल, ही सुद्धा पाठ करून घेतली जाते. मग त्याच्यानंतर त्याची गणितं करणं, त्या उजळणीची गणितं करणं, हा भाग वेगळा झाला. परंतु हा प्राथमिक जो स्तर आहे, तर या स्तरामध्ये कशा प्रकारचं शिक्षण दिलं जातं, तर कशावरती जास्त जोर असतो याच्यामध्ये, तर पाठांतर करण्यावरती, कंठस्थ करण्यावरती जोर असतो. मग 1 आणि 1, 2 असंच का होतं? किंवा त्याचं विश्लेषण तिथं काहीच नाही. फक्त पाठ करणे असं तिथं महत्त्वाचा उद्देश असतो. मग त्याच्यानंतर त्यांच्या ज्या परीक्षा असतात, ह्या कशा आहेत? लिखित स्वरूपात आहेत. पण एका वाक्यामध्ये किंवा जोड्या जुळवा किंवा रिकाम्या जागा भरा, अशा स्वरूपामध्ये सुद्धा यांच्या परीक्षा असतात असं म्हटलेलं आहे. आणि पुढचा जो प्रकार आहे, तो आहे अवबोध स्तर. म्हणजे स्मृती स्तर जो आहे, ती 1ली ते 7वी अशा स्वरूपामध्ये तिथं सांगता येईल. किंवा त्याच्यानंतर हा जो अवबोध स्तर आहे, तो कोणी सांगितलेला आहे, तर मॉरिसन या तत्वज्ञानं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि हे जे शिक्षण आहे, ते माध्यमिक शिक्षण आहे. 7वीच्या नंतरचं शिक्षण. आता याच्यामध्ये समजून घेण्यावरती भर असतो. आता इथं पाठांतर संपलं. पाठांतर करण्याच्या गोष्टी इथं संपल्या. आता आपण जे पाठ केलोय, ते हे असंच का आहे? आता पृथ्वी गोल फिरते. 1 दिवस 24 तासाचा दिवस असतो. मग तो कशाप्रकारे होतो? किती वेळा गोल फिरल्यानंतर पृथ्वी 1 दिवस होतो, 1 रात्र होती, 24 तास किती होतात? किंवा प्राथमिक स्तरामध्ये जी माहिती आहे, आता दिवस आणि रात्र याचं विश्लेषण, हे विश्लेषण प्राथमिक स्तरामध्ये होतं का? नव्हतं. तर माध्यमिक स्तरामध्ये याचं विश्लेषण आता आपल्याला मिळायला लागले. म्हणजे ज्या गोष्टी आपण तिथं पाठ केले प्राथमिक स्तरात, त्याचं विश्लेषण करून घेणं, समजून घेणं, ह्या गोष्टी सगळ्या ह्या अवबोध स्तरामध्ये पार पडल्या जातात. म्हणजेच डीप नॉलेजवरती इथं भर असतो. आणि यांच्या ज्या परीक्षा असतात, त्या कशा स्वरूपात असतात? लघुत्तरी स्वरूपामध्ये ह्या परीक्षा असतात. जसं की 100 शब्दामध्ये उत्तर लिहा, 50 शब्दात उत्तर लिहा किंवा पॅरेग्राफ असतो. एखादा पॅरेग्राफ अर्धा पेज तरी तो भरला पाहिजे. निबंध स्वरूपामध्ये त्यांच्या परीक्षा असतात. आणि हा जो क्रम आहे, तो 8वी ते 12वी असं अवबोध स्तर आहे म्हणून तिथं सांगितलेलं आहे. त्यासोबत आता पुढे आणखीन एक स्तर येतो, चिंतन स्तर. आणि हा जो आहे, हंट या शास्त्रज्ञांनी किंवा या तत्वज्ञांनी सांगितलेला आहे. आणि याच्यामध्ये
आता शिक्षण कसं आहे, उच्च शिक्षण, पदवी असेल, पदविका असेल, पीजी असेल, म्हणजे बघा याच्यामध्ये काय करायचं आहे, तुम्हीच अभ्यास करायचा आहे. आता समजून घ्यायचं संपलं, तुमचं पाठांतर संपलं, समजून घ्यायचं संपलं. आता याच्यामध्ये पुढच्या शिक्षणामध्ये काय करायचं आहे, तुम्हीच एक विषय मांडायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हीच संशोधन करायचं आहे. त्याच्यावरल्या समस्या तुम्हीच शोधून काढायच्या आहे. म्हणजे हे कशा स्वरूपाचं, आता बघा तुम्हाला थेसिस नावाचा एक भाग आहे. तुम्हाला तो झाला का नाही माहीत नाही. परंतु संशोधन प्रक्रिया जी आहे, म्हणजे एखादा विषय तुम्हाला निवडायचा आहे. त्याच्यावरती वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वाचून त्याचे संदर्भ गोळा करायचे आहेत किंवा बघा आता हां, कोण बोलतंय? काय म्हणलात? कोण बोलतंय? ठीक आहे. बघा, तर या ठिकाणी स्वतःच सगळ्या गोष्टी तिथं आपल्याला पूर्ण करायच्या आहेत किंवा पार पाडायच्या आहेत आणि सगळं तुम्हीच मांडायचं आहे. हे असं-असं आहे, हे सगळं मांडायचं आहे आणि ते मांडलेलं पुन्हा ते प्रस्तुत करायचं आहे. अशा स्वरूपाचं जे आहे, म्हणजे चिंतन करण्याचा जो स्तर आहे, हा उच्च शिक्षणाचा स्तर आहे असं म्हणून सुद्धा तिथं सांगितलेलं आहे. म्हणजे शिक्षणाचे विविध 3 स्तर इथं या ठिकाणी पडतात. त्याच्यानंतर थोडक्यात एक भाग बघूया. म्हणजे बघा, हे काही जे स्तर आहेत शिक्षणाचे, ते जे होते UGCने सांगितलेले स्तर आहेत. आता हा जो भाग आहे, पूर्व प्राथमिक शिक्षण, आता हा भाग 3 ते 6 वयोगटापर्यंत चालणारा भाग आहे. त्याच्यानंतर निम्न प्राथमिक, म्हणजे 1ली ते 5वी पर्यंतचा अभ्यासक्रम आणि उच्च प्राथमिक 6वी ते 8वी, माध्यमिक 9वी ते 10वी, उच्च माध्यमिक 11वी ते 12वी आणि उच्च शिक्षण पदवी व पदव्युत्तर, असा जो वाढत गेलेला स्तर आहे. म्हणजे वयानुसार हे स्तर काय झालेले आहेत, वाढलेले आहेत. मग आता आपला इथं अभ्यासक्रम चालू होतो. म्हणजे त्या वेगवेगळ्या स्तरामध्ये कशा प्रकारे योग दिला पाहिजे किंवा त्या वेगवेगळ्या स्तरातील समस्या काय असतील, योग कसा दिला पाहिजे आणि वेगवेगळ्या स्तराच्या समस्या काय आहेत आणि त्यांच्या समस्येनुसार काय योग दिला पाहिजे, हा जो भाग आहे तो आपण उद्याच्या तासामध्ये बघूया. याच्यामध्ये काही अडचण असेल तर विचारू शकता. कोणाला काही अडचण असेल किंवा कोणाला काही सांगायचं असेल तर सांगू शकता. उरलेले शेवटचे 2 मिनिट आहेत. याचे टेक्स्ट बुक नोट्स वगैरे काय आहे का? नोट्स भेटतील तुम्हाला शेवटी, किंवा आपला जो आता एक पॉइंट झाला, हा, तो पॉइंट झाल्यानंतर पहिला मॉड्यूल झाल्यानंतर भेटतील आपण ठीक आहे. नोट्स या. तरी रनिंग नोट्स घेता घ्यायच्या सर. म्हणजे लक्षात राहतं. रनिंग नोट्स रनिंग घ्यायच्या घेतले काय? लक्षात राहतं. अभ्यास करताना पण पटकन लक्षात राहते आपल्या. स्वतंत्र असं टेक्स्ट बुक वगैरे नाही ना? टेक्स्ट बुक म्हणजे असं स्वतंत्र असं पुस्तक त्याचं नाही. कारण हा जो विषय घेतलेले आहेत वेगवेगळे, हे विषय जे आहेत वेगवेगळ्या पुस्तकातून घेतलेले आहेत. हे सगळे एकाच पुस्तकात तुम्हाला सापडणार नाही. थोडा भाग या पुस्तकातून, थोडा भाग त्या पुस्तकातून, थोडा भाग त्या पुस्तकातून असं घेतलेलं आहे. नोट्स मध्ये समजेल तुम्हाला सगळं.